या बातमीचे प्रायोजक आहेत आरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर. सोलापूर महानगरपालिका निवडणुकींची घोषणा झालेली आहे. सर्वच राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीनं आपापल्या पक्ष कार्यालयात इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरून घेताना दिसत आहे. अशातच सोलापूर शहरात शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं देखील इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरून घेतले जात आहेत. सध्या आपण शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयात आहोत. या ठिकाणी जर बघितलं तर मोठी गर्दी इच्छुक उमेदवारांची असल्याचं पाहायला मिळत आहे. नेमकी ही प्रक्रिया कशी आहे, कसा शिवसेना शिंदे गटाला रिस्पॉन्स मिळत आहे, या संदर्भात बोलण्यासाठी लक्ष्मीकांत ठोंगे पाटील आपल्यासोबत आहेत. दादा, एकंदरीत आपण इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवलेले आहे, काय निकष ठेवलेला आहे, कसा प्रतिसाद आहे, काय? सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक आम्ही माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढवतोय. त्या दृष्टिकोनातून निकष हा अतिशय सर्वसाधारण निकष आहे. माननीय एकनाथराव शिंदे साहेब असू देत, त्यांनी सातत्यानं शिवसेना प्रमुखांच्या विचारानं कार्य केलेलं आहे. आणि शिवसेनेमध्ये आपण शिवसेनेचा जर इतिहास बघितला, अगर शिवसेनेचे जर नगरसेवक आठवले, अगर शिवसेनेचे इतर महाराष्ट्रातले जर आमदार आठवले, तर ते अतिशय सर्वसामान्य घरातले होते, जे जनतेचे सेवक होते, जे 24 तास कार्य करणारे लोक होते. अशा लोकांनाच आमचं शिवसेनेचं प्राधान्य राहणार आहे की जे आपल्या प्रभागाची काळजी घेतील, जे विकासाच्या दृष्टिकोनातून काम करतील, ज्यांना प्रशासनाचं ज्ञान असेल, ज्यांना जनतेचा आश्रयदाता म्हणून त्यांच्याकडे विश्वासानं बघितलं जाईल, ज्यांना हिंदुत्ववादी कार्यकर्ता, जे शिवसेनेचा विचार आहे हिंदुत्ववादी, तो विचार म्हणजे हिंदुत्ववादी विचार म्हणजे इतर समाजाला विरोध असा नाही, सर्व हिंदू जातीला धरून सर्व हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई असं एकत्र भूमिका घेणारा अशा प्रकारचा कार्यकर्ता हा आमचा उमेदवार असेल. आणि त्याच पद्धतीनं माननीय आमचे जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण इथं सोलापूर शहराची निवडणूक लढवतो आहे. माननीय अमोल बापू शिंदेंनी विरोधी पक्षनेता म्हणून सोलापूर महानगरपालिकेमध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे. त्याचा फायदा आम्हाला सोलापूर महानगरपालिकेमध्ये होईल. अमोल बापू शिंदे असू देत, अगर आमचे शिक्षण परिवहन समितीचे चेअरमन तुकाराम मस्के असू देत, आमचे मनोजभाईजी शेजवाळ असू देत, आमचे जिल्हाप्रमुख अमर पाटील असू देत, अगर बाकीचं आमचं सचिन चव्हाण, हे अशा प्रकारच्या मंडळीच्या माध्यमातून सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन, सर्व महिला आघाडी असू दे, युवा सेना असू दे, ह्या सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेची आत्ता सध्या तरी आम्ही 26 प्रभागामध्ये जेवढे जास्तीत जास्त उमेदवार चांगल्या प्रकारे आमच्याकडे येतील त्या प्रकारे या उमेदवारांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे. आणि आत्तापर्यंत 360च्या पर्यंत आमची उमेदवाराचा आकडा गेलेला आहे. अजून इच्छुकांची आम्ही वाट बघतोय. अजून चांगले इच्छुक जर येतील आणि चांगल्या उमेदवाराला जो चारित्र्य चांगला असेल, जो 24 तास कार्य करणारा असेल, मी मगाशीपासून रिपीट करतोय, कारण शिवसेनेची संकल्पना हीच आहे. शिवसेना ही नगरसेवक म्हणून बघत नाही, तर शिवसेना ही समाजसेवक म्हणून बघते, जनसेवक म्हणून काम करते. ह्या दृष्टिकोनातून शिवसेनेचे उमेदवार येणाऱ्या काळात काम करतील. महायुतीला घेऊन कुठपर्यंत चर्चा आलेली आहे, कारण वरिष्ठ पातळीवर देखील तुमच्या बैठका होत आहेत. एकीकडं म्हणजे महायुतीचा घटक आपण राज्यस्तरावर सरकारमध्ये आहोत, पण आता स्थानिक लेवलला महापालिका निवडणुका बघून भाजपसोबत युती करणार की नाही, कारण अनेक कार्यकर्त्यांना देखील संभ्रम आहे. त्या संदर्भात काय निर्णय आपण बघितलेलं आहे? 1995 सालापासून जर आपण बघतोय, शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट यांच्या नेतृत्वाला मान देऊन, सन्मान देऊन, माननीय गोपीनाथ मुंडे साहेब असू देत, प्रकाश महाजन साहेब असू देत, अगर इकडं उद्धवजी असू देत, आमचे ह्या सर्वांनी मिळून त्या काळात 1995 पासून आमची शिवसेनेची युती नैसर्गिक युती आहे भारतीय जनता पार्टीबरोबर आहे. मग ती सोलापूरच्या ती महानगरपालिकेमध्ये असू दे, लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं असू दे, विधानसभेच्या निवडणुकीच्या असू दे, अगर जिल्हा परिषदेमध्ये असू दे, सातत्यानं आमची 1995 पासून युती होती. आणि तीच युती कायम राहावी. तीच युती आता सध्या महाराष्ट्रात आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत आणि आमचे शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून खूप चांगलं काम केलेलं आहे. अशा दृष्टिकोनातून एक युती असावी सर्वसामान्य सोलापूरकरांची अपेक्षा आहे. आणि ती अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनात आमचे जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे प्रयत्न करत आहेत. आमचे संजय कदम उद्या संपर्क प्रमुख येत आहेत. त्यांच्या माध्यमातून सुद्धा युतीचा आम्ही प्रयत्न करू. आमच्याकडनं सकारात्मक पावलं आहेत, सकारात्मक विचार आहेत भारतीय जनता पार्टीबरोबर युती करायसाठी. आम्ही कुठं मागं नाही घेत, परंतु ही युती सन्मानाची व्हावी, ती शिवसैनिकांना सन्मान देणारी असावी, शिवसेना पक्षाला त्याचे प्रतिष्ठा ठेवणारी असावी, अशा प्रकारची आमची भूमिका असणार आहे. आम्ही करायला तयार आहे. युती करायला आमच्या प्रभागामध्ये 104 नगरसेवक निवडून येणार आहेत. भाजप, अजितदादा राष्ट्रवादी गट आणि शिंदे गट जर एकत्र आले तर तुम्ही किती जागांची मागणी करणार आहे? नाही, आता कसं आहे, इच्छुक आमच्याकडे भरपूर आहेत, त्याप्रमाणे आमची मागणी मोठ्या प्रमाणात असणार आहे. आमचा पक्ष आजपर्यंत
मोठ्या विचारानं मोठ्या दिलानं काम केलेलं आहे भारतीय जनता पार्टीवरती. लोकसभेमध्ये आपण बघितलेलं असेल, विधानसभेमध्ये असेल. आज आता त्यांनी द्यायची वेळ आहे. भारतीय जनता पार्टीनं आम्हाला आमचा सन्मान परत करण्याची वेळ आहे. भारतीय जनता पार्टीनं आमचा मान सन्मान ठेवला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त जागा आम्हाला मिळाव्यात. सन्मानाच्या जागा सन्मान जर मिळाला नाही तर एकूण म्हणजे सर्वच प्रभागात आपण लढणार. नाही, हा निर्णय वरिष्ठ पातळीवरती होईल. ह्याबद्दल शिवसेना नेते, आमचे जे संपर्क प्रमुख असतील, आमचे जे वरिष्ठ नेते असतील, हे माननीय वरचे शिवसेना भवनशी असे कोणते प्रभाग आहेत की जिथं आपलं मोठी ताकद आहे शिवसेनेची, म्हणजे तिथं प्रभाव जास्त आहे? शिवसेनेमध्ये आपण बघितलेलं आहे, मागच्या वेळेस 21 नगरसेवक आमचे निवडून आले होते. राजकारणात नेहमी चढ उतार चालत असतात, ते आपल्याला माहिती आहे. महेश अण्णा कोटे आमच्याकडे होते. महेश अण्णा कोटेंची ताकद आणि शिवसेनेची ताकद, अशा अनुषंगाने हे पॅनल्स आमचे 21 नगरसेवक त्या काळामध्ये निवडून आले होते. हे आपल्याला माहिती आहे. ते आम्हाला आमचे प्रभाग आम्हाला मिळावेत ही आमची अपेक्षा आहे ना, नॅचरल अपेक्षा आहे. मग हे बापूंचा प्रभाग असू दे, मनोज शेजवाळचा प्रभाग असू दे, उमेश गायकवाडचा प्रभाग असू दे, वरती विजापूर रोडला आमचे प्रभाग असू देत, अगर खाली वरती आपण कन्ना चौका भागामध्ये गेल्यानंतर असू देत, अनेक भागामध्ये म्हणजे जिथं जिथं बाळा प्रभाग असू देत, इथं आमचं वजन आहे. काही सीट्स आमचे कमी मतानं गेलेले आहेत. ठीक आहे, तुम्ही म्हणताल आज तुमच्याबरोबर महेश कोटे नाही आहेत. ठीक आहे, नाही आहेत महेश कोटे, परंतु पक्षावरती निवडणूक महानगरपालिकेची झाली होती आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही विजय मिळवला होता. तर जे मागच्या ज्या 21 जागा होत्या आमच्या निवडून आलेल्या, त्या तर आमच्या हक्काच्याच आहेत. त्या तर आम्हाला मिळाल्याच पाहिजेत कसल्याही परिस्थितीत. त्याही पलीकडे जाऊन आमची जास्त अपेक्षा आहे की आम्हाला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात, जेणेकरून भारतीय जनता पार्टीला सुद्धा आमचा फायदा होईल ना. एकटा फायदा शिवसेनेचाच होणार नाही आहे युती करून, भारतीय जनता पार्टीचा सुद्धा फायदा होणार आहे ह्याच्यातनं. त्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीनं आमच्याशी युती करावी. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपण प्रखरपणे अनेक विषय मांडतोय, पण आपल्या पक्षामध्ये अल्पसंख्याक समाजातील, मुस्लिम समाजातील देखील अनेक कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश होत आहे. मग अशा वेळी यांना आपण न्याय देणार का, म्हणजे उमेदवारीच्या माध्यमातून? पुन्हा मला हिस्ट्री आठवते आणि हिस्ट्रीची आठवण करणं गरजेचं आहे. आपण सोलापूरकर आहात. सोलापूरला आपल्याला माहीत नसेल तर सांगतो, आपल्या सोलापूरचे जावई तत्कालीन कामगार मंत्री 1995चे माननीय मनोहर जोशींच्या नेतृत्वाखाली काम करणारे साबिरभाई शेख होते. साबिरभाई शेखसारखा एक मुस्लिम नेता हा शिवसेना नेता होता. शिवसेना संघटनेतलं सगळ्यात मोठं पद जर कुठलं असेल तर शिवसेना प्रमुखानंतरचं शिवसेना नेते, आणि हे शिवसेना नेतेपद साबिरभाई शेख यांना होतं. त्यामुळं माननीय शिवसेना प्रमुखांनी 1995पासूनच मुस्लिम समाजाचा साधारणतः सातत्याने सन्मान केलेला आहे. जाता तर एक गोष्ट सांगतो, आपल्याला जर टाईम मिळत असेल तर, 1995ला जेव्हा मनोहर जोशींची सत्ता होती मुख्यमंत्री म्हणून, मुस्लिम समाज मुंबईमध्ये नमाजाला रस्त्यावर नमाज करत होता. मुस्लिम समाजाच्या सर्व धर्मगुरूंनी माननीय शिवसेना प्रमुखांकडे मागणी केली की आम्हाला चटई क्षेत्र आम्हाला वाढवून द्या आमच्या मशिदींचं, की जेणेकरून आम्हाला रस्त्यावर नमाज न करता आम्ही आत नमाज करू. माननीय बाळासाहेब ठाकरेंनी 1 मिनिटाचा सुद्धा विचार न करता त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात चटई क्षेत्र वाढवून दिलं मशिदींसाठी. शिवसेनेचा संपूर्णपणे मुस्लिम समाजाकडे बघण्याचा विचार सकारात्मक आहे. माननीय अझरुद्दीनसारखा क्रिकेटर जो क्रिकेटचा कॅप्टन झाला, त्या कॅप्टनबद्दल सुद्धा माननीय शिवसेना प्रमुखांनी सातत्यानं कौतुक केलेलं आहे. त्यामुळे शिवसेना मुस्लिमांविरोधी नाहीच आहे, हे लोकांचं ग्रह आहे, विरोधकांचं मत आहे, आमचं मत नाही आहे. त्यामुळे शिवसेनेमध्ये जे मुस्लिम आहेत त्यांचा सन्मान आम्हाला ठेवावाच लागणार आणि आम्ही ठेवणारच. मुसलमान समाज हा आमचा बंधू आहे. शिवसैनिक आणि हिंदू आणि मुस्लिम आम्ही एकत्र मिळून हे इलेक्शन लढू. अशी एक चर्चा आहे. एकंदरीत आपण पक्षवाढीसाठी दिवसरात्र झटपटत आहे, अनेकांचा पक्ष प्रवेश करत आहे, अनेकांना संधी एकनाथ शिंदे देत आहेत. पण आपल्यामध्ये गटतटाचं राजकारण देखील पाहायला मिळतं. मनोज शेजवाळ असेल, चव्हाण असतील, नाना साठे असतील किंवा अमोल बापू, हे एकत्र काय आहेत सगळे? प्रत्येक पक्ष म्हणलं की गटबाजी असते, हे मान्य आहे का तुम्हाला? गटबाजी असते, मान्य आहे का तुम्हाला? असते. परंतु जेव्हा लढायचं असतं ना, तेव्हा सगळेजण एकत्र येत असतात. आणि ही गटबाजी ते विचारांची असते, कृतीची नसते. पक्षाचा जेव्हा आदेश येतो तेव्हा सगळेजण एकत्र असतात. आणि अशा टायमाला आता आम्ही सगळेजण एकत्र आहेत पक्ष मिळून. गटबाजी नसतात. थोडं मतभेद असतात की कुठं तर असतात, ते क्लिअर झालेले असतात. आणि त्यामुळं आमच्या पक्षामध्ये कोणाची गटबाजी नाही आहे. मतभेद असू शकतात, ते टेम्पररी विषयाचे असतात, ते काय असे कायमस्वरूपी नसतात. आज आम्ही एकत्र दिसतोय, सगळेजण एकत्र दिसतील. उद्या मिटिंग आहे, त्या मिटिंगनंतर अजून तुम्हाला चांगलं सकारात्मक वातावरण दिसेल. महापालिकेच्या निकालात शिवसेना शिंदे गटाची भूमिका काय? एकंदरीत माननीय शिंदे साहेबांची भूमिका ही आपल्याला माहिती आहे की माननीय एकनाथराव शिंदे साहेबांकडे नगरविकास खातं आहे. जो सोलापूर महानगरपालिकेचा विकास करायचा आहे, अगर महानगरपालिकेचा जो विकास होतो तो नगरविकास खात्याकडनं होतो. आणि त्यानंतर त्या वेगळे शहरातले जे विविध प्राधिकरणं असतात विकास करण्याचं, ती प्राधिकरणंसुद्धा शिवसेनेच्या मंत्र्यांकडे आहेत. मग गुलाबराव पाटलांकडं पाणीपुरवठा मंत्री आहे, जो आमचाच विषय आहे.
माननीय शिंदेसाहेबांकडे नगरविकास मंत्री मगाशी म्हटल्यासारखं झालं, असे असंख्य मंत्री आमच्याकडे आहेत आणि ह्या मंत्र्यांच्या माध्यमातून माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बरोबरीनंच आमचे मुख्यमंत्री साहेब, आमचे उपमुख्यमंत्री साहेबांचं चांगलं सख्य असल्यामुळं एकत्र भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आम्ही काम करू शकतो आहे विकासाच्या दृष्टिकोनातनं. जेवढा निधी शक्य होईल तेवढा शिंदेसाहेब सोलापूर महानगरपालिकेला द्यायला तयार आहेत. कशासाठी? विकासासाठी. विकासाच्या दृष्टिकोनातनं सोलापूर महानगरपालिका शिंदेसाहेबांचं जास्तीत जास्त लक्ष राहणार आहे आणि त्या दृष्टिकोनातनं सोलापूरचा विकास करण्यासाठीच माननीय नगरविकास मंत्रालय आमच्याकडे असल्यामुळं काही करून सोलापूरच्या लोकांनी भारतीय जनता पार्टी शिवसेना आमची युती व्हावी ही एक आमची सिद्धेश्वरचरणी प्रार्थना आहे. युती झाली आनंद आहे, नाही झाली आनंद आहे. आम्ही एकनाथराव शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली इलेक्शन लढवायला तयार आहोत. युती झाली तरी आनंद आहे, नाही झाली तरी आनंद आहे. आम्ही सर्वच प्रभागात सक्षम आहे आणि सोलापूरच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी काम करण्यास सज्ज असल्याचं लक्ष्मीकांत ठोंगे पाटील या ठिकाणी म्हणत आहेत. झहूर साहेब सोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर.